हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 60व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंतचं आयुष्य जसं आपण जगलं तसंच उर्वरित आयुष्य सुखसमृद्धीने जगावं ही प्रभूचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे तुम्हाला उत्तम असं आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते. तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर विदाऊट यू आय wouldn't do anything and I can't do anything. Because of your support I can do everything, and I hope you will support me forever in my life. Thank you. हॅपी बर्थडे जिजाजी. पुढच्या वर्षी तुमचा 61वा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात साजरा नक्कीच करू. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल सांगायचं तर फक्त एवढंच सांगेल, अनेकांचे जीवन तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाने घडवले, त्यापैकीच मी एक आहे. तुम्हाला तुमच्या या जन्मदिनी माझ्याकडून भुलक्षे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य खूप चांगलं राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे जिजाजी. जिजाजी, तुम्हाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि तुमचा हा 60वा वाढदिवस याप्रमाणे येणारे प्रत्येक वाढदिवस तुमचे निरोगी जावे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि तुमचं माझ्या आयुष्यातलं स्थान सांगायचं म्हणजे तुम्ही माझ्यावर पित्याप्रमाणे जी माया केली आतापर्यंत, अशीच माया तुमची माझ्या शिरावर असू द्यावे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या मुलींवर प्रेम करता असेच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा आणि तुम्ही यापुढचं जे आयुष्य आहे ते पूर्ण निरोगी जगा हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा. मनू, मामाजींना बर्थडे विश कर. हॅपी बर्थडे मामाजी. हॅपी बर्थडे मामाजी. Happy birthday भाऊ. Hope your special day is filled with love and happiness. I am so privileged to be part of your life. You have been kind and thoughtful. Again wishing you a happy birthday. नमस्कार भाजी, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुछ लोग के नाम बड़े होते, कुछ लोग के अहदे बड़े होते, कुछ लोग के खानदान बड़े होते, लेकिन बहुत असे कम लोग होते हैं जिनके दिल बड़े होते. जेव्हाही भाऊजी मी तुम्हाला भेटलो, तुमच्याकडून जेवढं काही मोटिवेशन आणि गायडन्स मला भेटलं त्या प्रत्येक वेळेस मला जाणवलं की तुमचं मन खूप मोठं आहे. आणि खरंच मी आज स्वतःला खूप जास्त भाग्यशाली समजतो की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व माझ्याशी कनेक्टेड आहे. आज या खूप चांगल्या दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागृत परिवाराकडून. आणि त्यासोबतच तुमच्या सुप्त सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमची हेल्थ नेहमी चांगली राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हॅपी बर्थडे पप्पा. बाकीच्यांनी तुमच्याबद्दल एवढं बोललं आहे की माझ्यासाठी काही बोलायला उरलंच नाही, पण तरीही मी बोलणार. आणि तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तुम्ही एक उत्तम प्राचार्यच नाही, एक शिक्षकच नाही, तर एक चांगले वडील आणि एक चांगले माणूसही आहात. जेव्हा मला असं वाटते की या सिच्युएशनमध्ये की याच्या पुढे जाणं इम्पॉसिबल आहे, तेव्हा तुम्ही एक आशेची किरण बनून येता आणि मला मार्ग दाखवता. आणि जेव्हा मी काही विचारतो की हे काम करू की नाही, तेव्हा मम्मी नाही म्हणते, पण तुम्ही म्हणता की हे काम कर, असं कर, आणि ते शेवटी चांगलंच होतं. म्हणून तुमच्यामुळे, तुमच्या गायडन्समुळे आणि कित्येक कठीण परिस्थितीमधून तुम्ही मला मार्ग दाखवला आहेत. आता 10वीचीच गोष्ट घेऊन घ्या. वर्षभर मला शाळेत काहीच समजलं नव्हतं. थोडंफार समजलं होतं, पण ते परीक्षेसाठी पुरेसं नव्हतं, इनफ नव्हतं. आणि तुम्ही एका महिन्यात पूर्ण माझा कोर्स कवर करून दिला. कॉलेजमधून सुट्टी काढून बसले, फोनवरच सगळं काम करत होते आणि एवढं सगळं केलं. कॉलेजचं नुकसान नाही पाहिलं, काही नाही पाहिलं, फक्त माझ्यासाठी की मी 10वी पास हो. आणि तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही असं मला वाटतं. आणि चांगले माणूस याच्यासाठी आहात की तुम्ही सगळ्यांची मदत करता. कोणत्याही अडचणीमध्ये कोणी असलं त्याला ते तुमच्याकडून बघवत नाही.
तुम्ही सगळ्यांना निस्वार्थपणे मदत करता, ओळखीचा असो वा नसो. आणि आणि देव तुम्हाला एवढी शक्ती देव की जसं आतापर्यंत तुम्ही आयुष्य घडवत आले आहात सगळ्यांचे, ते पुढेही घडवत राहा. सगळ्यांना योग्य मार्ग दाखवत राहा. सगळ्यांचं मेंटर बनून राहा. Hi Papa, happy birthday. On your 60th birthday today, I would like to say that I'm extremely proud and happy to be your daughter. I feel privileged to be a daughter of someone who is so talented, yet so humble, and an amazing human being. Thank you so much. I think I must have done certain really good things in the last birth, that I was blessed with a father like you in this birth. And we all look up to you. Whatever I am today is all because of you. You have done everything possible for me. You have stood there like a strong support every time I fell down. You were the first person who inspired me and still inspire. And I'm very grateful to God for gifting me you. This topic is a bit difficult for me to speak on because I have so many things to tell. There are so many wonderful memories and so many amazing things that we have done together, and that means the world for me. Like, I don't care what the other world says, but if you say that, I'll follow that. And I know I've given you a lot of trouble in the last few years, but I promise you that I'll be there for you whenever you need me, and will always love you. I call you King Lear because there's the story of Shakespeare that his 3 daughters were asked, how much does your father love you? One said that he loves me very, very much. The other says he doesn't love me that much as he loves the other sisters. And the third sister said that he loves me exactly the same amount that should be, and that is why I call you King Lear. I regret all those times when I was upset at you and did not speak for days. But had I got a chance to go back and rewind it and change things, I would have done that. Just like your biological mother is different, but the mother who brought you up is different. In the similar way, my mom gave me birth, but it was you who took care of everything else, and who shaped so many people, who has inspired so many people up till now. I mean, every time this topic of you comes, I haven't heard a single person not liking you. You're so adorable because you know what to do when, and you have that foresightedness that this is the direction things are going and this is going to happen, so you warn us every time. And I don't know if I can love another person that much that I love you, because you call me my heart, you call me your heart, but I think for me you're my entire universe. Like, that's the word. I regret every time I gave you trouble. I regret not telling you things at the right time, and I feel so blessed and grateful to have you in my life, that there were so many days that I did not accept that Shreyas is my younger brother and he needs your help too.
mean, I was like, he is my dad, that's it. He cannot be anyone else's dad. And every time this topic comes, I break down, because I don't care what the world says, but if you say certain things, that matters to me. And I just love you. I want to tell that I have never seen a person so enthusiastic about work and studies. You are beyond a scholar and a studious person. More than your achievements of in your field, that is education, I feel as a human being also, as a person also, there's so much to learn from you. Like, if I can do even 0.5% of things that you do for people, I'll be blessed. Like, I'll be happiest. So yeah, 60 years are done, 60 more to go, and I love you. I love you more than you know.